हॅलो गाईज, वेलकम टू श्री ब्लॉग्स. आणि ही बघा काय करते. हिला येत तर नाही स्ट्रेटनिंग करायला. मी स्ट्रेटनिंग करायला जाते. चला आज आम्ही रेडी होतोय कारण आम्ही जातोय. कुठं जातोय सांग? कुठे जातो पाणी? मग कशाला रेडी होती? आम्ही चाललोय छावा मूवी बघायला. आता मी हिला नाही घेऊन जाणार आहे कारण तिला नाही माहिती आम्ही कुठे चाललो. आणि गाईज मी तुम्हाला दाखवते हिने किती सारा काढून ठेवला आहे. एवढा. तिला फक्त एक टॉप पाहिजे होता आणि त्यासाठी पूर्ण तिने माझं बेड खराब करून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला आता आम्ही होतो रेडी कारण हिला रेडी व्हायला खूप टाईम लागणार आहे. आणि आमचा मूवी आहे 4:30चा शो आहे आणि आता वाजलेले 4. तर आम्हाला 20 मिनटामध्ये रेडी होऊन निघायला लागेल. तसं जवळच आहे तरी पण ठीक आहे, चला आवडतो आम्ही. 4:22 इथेच झालेत. 4:40चा शो आहे. अजून मॅडम रेडीच होत आहेत. तुम्ही बघू शकता. आणि हे अजून पण पसाराने आवरलेला. जे काय आवरले ते मी स्वतः आवरले आणि बाकी हे पण सगळं तिचेच आहे. असंच ठेवलेलं आहे. पण आता वी आर रनिंग लेट, सो आम्हाला असंच हे सगळं ठेवून जायला लागेल. तर चला मी करते कॅब बुक. गाईज बायलक आमचा ऑटो बुक झालेला आहे. असं नाही तर मला तर वाटलेलंच होतं की माझा थोडा मूवी जाईल, त्याच्यामुळे लेट झालं. गाईज नाही झालं, हीच लेट करते काय. तुम्ही बघितलं गाईज कोण लेटपर्यंत आवडत होतं शेवटपर्यंत. मी तर ऑलरेडी आवडतच. चला ठीक आहे. आय होप की मूवी मिस नाही होणार कारण मला हा मूवी स्टार्टिंगपासून बघायचा आहे. ॲक्च्युली ज्या दिवशी रिलीज झाला ना त्या दिवशीपासून मी म्हणजे विचार करत होते की जाईल बट सोबत कोणी नव्हतंच जायला. सो फायनली आम्ही आज जात आहोत. चलो बेटर. तर गाईज आम्ही पोहोचलेलो आहे वेळेवरती. किती वाजले? 4:38. फक्त 2 मिनिट अगोदर पोहोचलोय पण 2 मिनिटामध्ये आम्ही वरती. आम्हाला पोहोचायला 2 मिनिट लागतीलच. लास्ट फ्लोअरला आहे. हां, पोहोचलेलो आहे बायलक लवकर. चला जाऊया. आम्ही करेक्ट 4:43 इथे आलेलो आहे. म्हणजे लेट केला पण ठीक आहे. आमच्या नशिबामध्ये तो मूवी होता. मूवी आता संपलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमचे शेअर. इतकं जास्त इमोशनल फील झालं सेकंड हाफमध्ये. एवढा भारी मूवी आहे ना. मला असं वाटतं प्रत्येकाने हा मूवी बघितला पाहिजे आणि थिएटर एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तिला तर आता व्हिडिओमध्ये म्हणजे यायचंच नाही आहे कारण आमचे एवढे चेहरे खराब झालेले आहेत रडून तुम्ही बघू शकता. पण हा मूवी प्लीज मिस नका करू. चला थोडी हिला शॉपिंग करायचं तर आम्ही चाललो झुडिओला. मूवी आत्ता संपलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आमचे शेअर. इतकं जास्त इमोशनल फील झालं सेकंड हाफमध्ये. एवढा भारी मूवी आहे ना. मला असं वाटतं प्रत्येकाने हा मूवी बघितला पाहिजे आणि थिएटर एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. तिला तर आता व्हिडिओमध्ये म्हणजे यायचंच नाही आहे कारण आमचे एवढे चेहरे खराब झालेले आहेत रडून तुम्ही बघू शकता. पण हा मूवी प्लीज मिस नका करू. चला थोडी हिला शॉपिंग करायचं तर आम्ही चाललो झुडिओला. आत्ताच आम्ही झुडिओच्या बाहेर थांबलेलो आहे. मध्ये पण गेलो होतो. मला एक हिल आवडली पण होती बट इट वॉज नॉट कम्फर्टेबल. आणि दुसरी गोष्ट एवढी गर्दी आहे ना आज वीकेंड असल्यामुळं. तर आम्ही जरी काही घेतलं असतं तरी आम्ही फिलिंगला आम्हाला खूप लेट झाला असता. त्यामुळं आम्ही काही घेतलं नाही. आता आम्ही बघू एकतर घरी जाऊन येतो बघू. गाईज तर आता काय झालं आमचे एक पण आमचा फोटो चांगला नाही येते आणि जास्त नाही आहे ना त्याच्या. हां, एकतर आम्ही मूवी बघून सेकंड हाफमध्ये खूप जास्त रडलो. तर आमचं म्हणजे लुक तर राहिलाच नाही की आम्ही चांगले दिसू आणि फोटो चांगले येतील. आणि दुसरी गोष्ट असं होतं म्हणजे नेहमी की जेव्हा आपण चांगले दिसतो ना तेव्हा नाही येत फोटो चांगले आणि अनएक्सपेक्टेडली कधी खूप छान फोटो येतात. तर आमच्यासोबत सेम होतं. असं तुमच्यासोबतच होतच असेल कदाचित. तर चला आता आम्ही खाल्लो तर काही नाही आहे कारण आमच्या PGला आज बिर्याणी आहे आणि लिटरली ती 2 महिन्यातून एकदा PGला बिर्याणी बनवतात. तर वी कांट मिस इट. तर आम्ही चाललो आता PGवरती खायला बिर्याणी.
तर आम्ही रूमवर आलेलो आहे आणि आम्ही या गोष्टीसाठी लवकर रूमवर आलेलो आहे, बिर्याणी. मग कसं वाटते साक्षी, कसा वाटला मूवी तुला? कसं वाटलं मूवी? भारी होतं खूपच. आणि खूपच, आणि काय ॲक्टिंग केली भाई विकी कौशल. फॅन झाले मी विकी कौशलची. चला आता आम्ही बिर्याणी एन्जॉय करतो. मग साक्षी कशी आहे बिर्याणी? भारी एकदम भारी. ठीक वाटते का आता? ठीक आहे म्हणजे जाम. हां गाईज ठीक आहे. आता म्हणजे आमचा मूड एकदम ऑफ झालेला होता. लिटरली आम्ही फोटोज वगैरे पण नाही काढले ना, कुठे जास्त फिरलो मॉलमध्ये, कारण खूपच जास्त इमोशनल फील होत होतं. बट आता बिर्याणी खाऊन मे बी थोडासा मूड ठीक होईल, कारण बिर्याणी आहे खूप टेस्टी. तर चला फुल एन्जॉयवर मी किती दिला गाईज. तर आता आम्ही इथे आलेलो युरोपियन स्ट्रीटला, तुम्ही बघू शकता. आता लेट झालेलं आहे म्हणजे तर कोणीच नाही दिसत आहे. हिला ना हिचे डेट चालू होणार आहेत, तर हिला काही काही ज्वेलरी वगैरे घ्यायची होती, तर ते आम्ही घेतलेलं. आता चालू आहे रूमवरती जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो काय काय ज्वेलरी घेतली. एवढी बार्गेनिंग करून घेतली ना, त्या बाहेरचं एवढं डोकं खाल्लं आम्ही. आम्ही काय काय ज्वेलरी घेतली दाखवतो. हे इयरिंग्स कितीला घेतलेत गं? 150. नीट नाही दिसत आहेत ते. हां दिसते का आता? हां. आणि इथे घेतलेले 50 रुपीजला आय थिंक, है ना? हां. 50ला. आणि हे क्यूट इयरिंग्स घेतलेले, ते पण आय थिंक 80ला. खूप छान आहेत हे तुम्ही. तनुषचे आहेत आणि याचा कलर पण नाही जात. भैयाला बार्गेनिंग करून करून कमीमध्ये आणलं. ॲक्च्युली 150चा पण मी 120ला घेतलेलं आहे. आणि ही रिंग घेतली आहे गाईज. छान आहे ना? एंगेजमेंट रिंग वाटते ना हां बट ठीक आहे. प्रॉपर. एंगेजमेंट नाही करायची मला, असंच. आणि काहीच हा आहे आमचा आजचा लूक. आम्ही तर विसरलोच जेव्हा आम्ही रेडी झालो, आणि आम्हाला लेट पण झालेलं होतं मूवीला जाण्यासाठी. हा आहे माझा आजचा लूक फॉर द डे. कमेंट करून नक्की सांगा मी कशी दिसते. तसं आता पूर्ण लाईक मेकअप वगैरे तसं मेकअप नव्हतं केला, पण सगळं केलेलं आहे. तर गाईज आजच्या ब्लॉगसाठी एवढंच, कारण आम्ही खूप जास्त थकलेलो आहे आणि खूप सारे सामान आम्हाला आवरायचं पण आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच ब्लॉग मी टाकायचा ट्राय करेन नेक्स्ट टाईम. बाय बाय, गुड नाईट, लव यू गाईज.